नमस्कार. मनातल्या कथा चॅनलवर आपले स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गेल्या भागात आपण पाहिले की चित्रकलेच्या स्पर्धेत विकासचा प्रथम क्रमांक आला. गौरी आणि राधाने विकासचे अभिनंदन केले. इथे विकास राधाशी बोलून प्रचंड खुश झाला होता. त्याला वाटत होतं राधाला त्याच्या मनातल्या तिच्याविषयी भावना आहेत त्या आज नाही तर उद्या कळतील. आता पाहू पुढे. राधाने विकासचे अभिनंदन तर केले, पण नंतर तिला अस्वस्थता जाणवू लागली. अपराधीपणाचे भाव दाटून आले. घरी जात असताना ती गौरीला म्हणाली, गौरी प्लीज माझं ऐकशील का? बोल ना राधा. गौरीने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं. गौरी बघ, आपण छान मैत्रिणी आहोत. मी माझं आयुष्य आधीच तुझ्यासमोर उलगडले आहे. माझ्या आयुष्यात काय हवं आहे, मला काय करायचं आहे ते मी आधीच ठरवलं आहे. बोलत असताना राधाचा आवाज खोलवर गेला. गौरी लक्ष देऊन ऐकत होती. राधा पुढे बोलू लागली. गौरी बघ, तू म्हणालीस म्हणून मी विकासचे अभिनंदन केले. मला आधीच कल्पना आहे की त्याला मी आवडते. तुलाही ते माहीतच आहे. गौरी मला असं वाटतं मी त्याच्या जवळ गेले, बोलले तर त्याला माझ्याविषयी ओढ अजून वाढेल. मला हे सर्व होऊ द्यायचे नाही. का म्हणून मी त्याच्या भावनांशी खेळू? मला माहीत आहे माझा रस्ता काय आहे. मला विनाकारण त्याला माझ्यात गुंतवायचे नाही, अजिबात नाही. गौरीने क्षणभर विचार केला आणि म्हणाली, राधा ठीक आहे, पण आपण फक्त अभिनंदन केले, त्यात इतकं काय? राधा हसली आणि पुढे बोलू लागले. गौरी तुला असं वाटतं की फक्त अभिनंदन केले. तू एक गोष्ट पाहिलीस का? तो मला किती टक लावून बघत होता. मी जेव्हा त्याला अभिनंदन केले तेव्हा धन्यवाद बोलायचे सोडून तो फक्त आणि फक्त मला पाहण्यात दंग होता. राजने त्याला चिमटा काढला तेव्हा कुठे तो भानावर आला. गौरी तो प्रसंग आठवू लागले. तू बरोबर बोलते आहेस राधा. आय एम सॉरी. हे सर्व माझ्यामुळे झाले. मी सहजच म्हणाले की आपण त्याचे अभिनंदन करूयात. माझं चुकलं राधा. मी विचार करायला हवा होता. खरंच सॉरी. वेडी आहेस का गौरी? सॉरी काय बोलते आहेस? तू काही चूक केली नाही. मला माहीत आहे तुझा लहरी स्वभाव. ज्या क्षणी जे वाटते ते करून मोकळं व्हायचे. तू वाहती नदी आहेस राणी. फक्त मला इतकंच म्हणायचं आहे की ह्यापुढे विकाससोबत मी तर बोलू शकत नाही. त्याला गैरसमज होईल, बाकी काही नाही. गौरीने होकारार्थी मान डोलावली. राधाचे बोलणे तिला पटले. विकास तर इतका खुश झाला होता की घरी आल्यावर त्याने राधाचे चित्र काढलं आणि त्यावर आजची तारीख लिहिली. आज खास दिवस होता. त्याचं प्रेम पहिल्यांदा त्याच्या इतक्या जवळ आलं होतं, खूप जवळ. सतत तिचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. त्याने तो कागद बॅगमध्ये जपून ठेवला. सकाळ कधी होते ह्याची वाट पाहू लागला. कधी एकदा कॉलेजला जातो आणि राधाला पाहतो असे त्याला झाले. इतक्यात त्याच्या आईने कांताने त्याला आवाज दिला. विकास, वृंदा ताट वाढले आहे, जेवायला बसा. विकासची लहान बहीण वृंदा त्याला पाहतच चिडवू लागली. विकासने तिची वेणी जोरात खेचली तशी वृंदा जोरात ओरडली. ए आई, सांग ना दादाला, बघ माझी वेणी खेचली. आई पाण्याचे ग्लास टेबलवर ठेवत म्हणाली. लहान राहिले आहात का तुम्ही दोघे? जेव्हा बघावं तेव्हा टॉम अँड जेरी सारखे भांडत असता. कधी मोठे होणार माहीत नाही. विकास वृंदाकडे रागाने कटाक्ष टाकत म्हणाला. आई, हिनेच सुरुवात केली. मला चिडवत होती. लहान आहे ती, तिला समजून सांगायचे. आई विकासकडे पाहून म्हणाली. तसं विकास मान डोलवतच म्हणाला. आई, ही काही लहान नाही, 7वीला गेली आहे. चांगली आणि म्हणे लहान. सगळे काही बरोबर कळते हिला. वृंदा म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका आहे. चांगला ओळखतो हिला. वृंदा नाकावर आलेला घाम पुसत म्हणाली. तू काय म्हणालास दादा? विकासचे वडील विनायक दारात बूट काढत म्हणाले. दादा म्हणाला, वृंदा पापा की परी आहे. बाबांना पाहून वृंदा आणि विकास खुश झाले. तब्बल 1 महिन्याने ते घरी आले होते. ते कामानिमित्त बाहेर होते. वृंदा आणि विकासने बाबांना मिठी मारली. कांता देखील डोळे भरून नवऱ्याला पाहत होती. विनायक कांताकडे गेला. तिच्या हनुवटीवर अलगद हात ठेवला आणि डोळ्यात डोळे घालून म्हणाला. आमची वाघीण का बरं रडते आहे? हे ऐकून सगळेच हसू लागले. कांता डोळे पुसतच विनायकला म्हणाली. ते तुम्हाला कळणार नाही. पदर खोचत म्हणाले. तुम्ही पण बसा जेवायला. गरम गरम जेवण वाढते. मॅडम, जशी तुमची आज्ञा. लगेच आलो मी फ्रेश होऊन. असं म्हणून तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. घरात आनंदाचे वातावरण होते. विनायकला पाहून सगळेच खुश झाले होते. वेगळाच उल्हास होता. जेवण नेहमीपेक्षाही गोड लागत होते. 4 घास जास्तीचे गेले. संध्याकाळ झाली. उकळत्या चहाचा सुगंध घरभर पसरला होता. आज तर घरात स्पेशल चहा बनत होता, विनायकच्या हातचा. वृंदा आणि कांता मस्त गप्पा मारत होत्या आणि विनायक पोह्यांसाठी कांदे चिरत होता. कांद्यामुळे विनायकच्या डोळ्यात पाणी आले होते. विकासला पाहिले तसे तो म्हणाला. पाहिलेस विकी, लग्न केल्यावर काय हाल होतात ते? पुरुषाचे फक्त हाल होतात बघ.
कांतालाही ऐकायला जाईल ह्या स्वरात तो मुद्दाम बोलत होता. मुद्दाम कांताही चढलेल्या आवाजात म्हणाली, काय चालू आहे आत? कसली कुजबूज चालू आहे? चहा आणि पोहे झाले की नाही? अजून किती वेळ लागणार? वृंदा आणि विकास दोघांना आईबाबांची जुगलबंदी पाहून कुतूहल वाटत होते. विनायक उगाच घाबरल्याचा आव्हानात म्हणाला, मॅडम फक्त 5 मिनिटं हं, चहा आणि पोहे हाजीर करतो. विकास तेलात तळलेले शेंगदाणे खातच विनायकला म्हणाला, बाबा तुम्ही आणि आई परफेक्ट कपल आहात. तुम्ही दोघे नवरा बायको वाटतच नाही, मित्रमैत्रिणीच वाटता. वाटतो म्हणजे आम्ही आहोतच मित्रमैत्रीण. माझी बेस्ट फ्रेंड म्हणजे कांता. माझं जग आहे तुझी आई, माझी खासम खास मैत्रीण, जीवाला जीव देणारी. विनायक कांताकडे पाहून म्हणाला, ग्रेटच. विकासच्या तोंडातून आपसुकच शब्द बाहेर पडले. विनायक हसून म्हणाला, ह्यात काहीही ग्रेट वगैरे नाही. हे असेच राहायचे नवरा बायकोने. हक्क दाखवण्यापेक्षा निखळ असे नाते रुजले जाते तेव्हा ते ओझे वाटत नाही. मुळात कोणतेच नाते ओझे वाटत नाही. ते नाते हवेहवेसे वाटते, समीप वाटते. विकासला राधाचा चेहरा आठवला. तो किंचितसा हसला. विनायक विकासला चहाचा कप देत म्हणाला, मलाही सांगतो जोक. जोक? कोणता जोक? जो आता तुझ्या डोक्यात घोळत आहे आणि त्यामुळे तू हसतो आहेस, तोच जोक ऐकायचा आहे. नाही, ते मी आपलं असंच तुमचं ऐकत होतो म्हणून हसू आले. मी हसण्यासारखे काही बोललो का? काय भानगड आहे? मी असे काही बोललो आणि मलाच माहीत नाही? विषय बदलण्यासाठी विकास म्हणाला, बाबा चित्रकलेत पहिला क्रमांक आला माझा. 1 नंबर विकी. चला आज माझ्याकडून मस्त पार्टी. विनायक आनंदाने म्हणाला. कांता किचनमध्ये येत म्हणाली, कसली पार्टी? अगं आपल्या लेक चित्रकलेत पहिला आला. आईचा चेहरा खुलला. खूप छान विकी, मस्त मस्त. आत्ता तर पार्टी झालीच पाहिजे. विकासच्या घरी खेळीमेळीचे वातावरण होते. तो तर इथे राधाला ह्या घराचा हिस्सा बनवण्याचे स्वप्न पाहू लागला होता. तिथे राधा त्याच्यापासून अंतर ठेवत होती. क्रमश लेखिका अश्विनी पाखरे ओगले. तुम्हाला जर कथा आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करा. तुमच्या कुटुंबासोबत मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद.